तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. आपण सध्या आता मदुराईमध्ये आहे आणि मदुराईला आपण आता गाडी खाली केली आणि खाली करून आपण खाली करायच्या पहिलंच ऑर्डर घेतलेली तासभर पहिलंच. आपल्याला इथून भरायला जायचंय तिरचीला. तिरची इथून बरोबर 130 किलोमीटर आहे आणि तिरचीवरून मग तसंच पुण्याचा चाकणचा माल आहे. सरकारी रेट मध्ये माल भेटलेला आहे. इकडचा रेट म्हणजे असाच असतो. खाली व्हायच्या पहिली आली ऑर्डर म्हणून डन केली, नाहीतर मग नसतो गेलो. कोईमतूरला गेलो होतो, मग कोईमतूरचं पण अवस्था तीच आहे. चला इथूनच मिळतंय, चला लगेच भरून निघतंय. पण त्यांना एवढं सांगितलं की अर्जंट डिलिव्हरी तसला आपल्याला जमत नाही म्हणलं 24 तासात. तर एकाचा तर फोन आला साहेबाचा, तो काय म्हणला माहितीये का, अभी भरो और कल सुबह सुबह पहुंच जाना. म्हणलं तुम्हारा माल तुमको ही रखो, हमको नहीं चाहिए. दुसरा गाडी आप देख लेना. मी नंबर दिलेला ऑलरेडी त्यांना. तर मग ते म्हणले कधी पोहोचणार, तर म्हणलं शुक्रवारी पोहोचेन. म्हणलं तिसऱ्या दिवशी पोहोचून जाईल. सकाळी पोहोचेन किंवा दुपारी पोहोचेन, पण पोहोचेन. तर ठीक आहे म्हणलं, सकाळी पोहोच, मी गाडी नको म्हणल्यावर. त्यामुळं मग आता असू द्या, त्यांना ही गाडी भेटणार नाही ना आपल्याला इकडून काय लवकर भेटणार नाही. त्यापेक्षा इकडे तिकडे केलं, म्हणलं पोहोचतो, काय विषय नाही. तर चला आता निघालोय भरायला तिरचीला. नवीन असा प्रवास चालू होतो आपला, तिरची टू पुन्हा चाकण. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भावानी, ही आहे मदुराई सिटी आणि पूर्ण वर्ण रोड काढलाय बरं का मदुराईला. जवळजवळ 5-6 किलोमीटर झाले मी वरनच चाललोय. मॅप लावला, इथून 130 किलोमीटर आहे. तर आता बघू, मस्त असा रोड आहे. वरनं डायरेक्ट फ्लायओव्हर आहे. आपल्याला कराडला बनवणार आहे तसा, पण ही तर कुठं उतरायचे चान्सच नाही. खाली बिली एकच रोड आहे. वर मगाशी लागली 5-6 किलोमीटर. अजून काय खाली उतरायचे चान्स नाही. पुढे कुठे तरी उतरायचं असेल 7-8 किलोमीटर दाखवते. पण लय मोठी सिटी आहे मदुराई. मला वाटतं बारकाट आहे, पण मोठे आहे राव. तर चला आपण, हा तिरची रोड आहे, सरळ तिरचीला निघतो. हा निघालोय भरायला. मग फाईट. आणि महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला बघा, आपण युनिफॉर्म घरीच विसरला होता. नवीन युनिफॉर्म टाकलाय बघा. हाय कसा आहे, कसा दिसते खावनिया आहे की नाही ना द्या बाद विषय. हा नवीन युनिफॉर्म म्हणजे इथं कितीला भेटला माहिती का, 320 रुपये काहीतरी घेतला त्यानं शर्ट नुकता. असा खेळ आहे, कारण इकडे युनिफॉर्म कंपल्सरी आहे, लागतोच, नाहीतर बिनकामाचा फाईन याचा कुठेतरी. पण येता विकास दाब्याव काल घेतला होता. काल काय रात्री म्हणलं कोण बघणार नाही, घातला नाही. जर्किंग घातलं होतं, थंडी वाजत होती. आता म्हणलं दिवस आहे, तिरचीला जायचं. तिरचीला जरा स्ट्रिक्टच आहे, त्यामुळे मग युनिफॉर्म घातलाय. आणि आता मग बघा फाईट तिरची. चलो भाऊ, साऊथला नारळाची झाडं ही अशी डोंगर कसा आहे का नाही, नाद फळा. रोड तर असलं भारी असतात ना साऊथला, कुठं पण जावा. तामिळनाडूत घुसलं का नाही, तामिळनाडूत सगळं रोड टॉपचा आहे. ती अजिबात बादघाट रोड कुठे भेटणार नाही तुम्हाला. सगळं टॉपचं रोड भेटणार तुम्हाला. त्या फक्त पांडिचेरी त्या रोडला थोडासा खराब आहे, बाकी कुठं पण जावा एक नंबर. साऊथला कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला एकदा बेंगलोर पास केलं का नाही, बघायचंच नाही. असं डांबारच भेटणार सगळं. नाद खुळा रोड भेटणार बघा सगळं. सिमेंट रोडचा काय हेच नाही, एवढं रोड नाही. ते सिमेंट सगळं डांबराचं जाईल. कसा रोड वाटतो भावना आहे का नाही, खट ना द्या बाद विषय. असं रोड आहे बघा सगळे. तिरची राहिली आपल्याला 110 किलोमीटर. आता झान 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 वाजल्यात बघा, 1:30 वाजल्यात. 2:30 पर्यंत पोहोचणार मी, काय पण होती. बोंगा फाईट. भुका लागल्यात राव, जेवलेला नाही. काहीतरी खाऊया आपण. हाय गाडीत बरं का, तेच खाऊया. गाडीने मी बिस्किट घेतलेले लिटल हार्ट, आपली फेवरेट. त्याच्यावर लावूया दणका रनिंग मध्ये आणि निघून जाऊ. चला आदळ ते पांढरं पट्ट जाईल तिकडे, आपल्याला पिच्चा सोडीत नाही ती. हा डोंगर बघा कशी आहे ती. नाद खोळा. असं बघायला ड्रायव्हर व्हायला लागते भावना. ड्रायव्हर ऑल इंडिया ट्रॅव्हलर कसा आहे का नक्का. पहिला म्हणलं खाडखुड वाजतंय काय. बघितलं तर खाली ते मडमॅट तुटलंय. ही खाडखुड करते. ते आता वेल्डिंग करून घेऊ कुठंतरी, वेल्डिंग वाला भेटल्यावर. आता पहिलं भरून घेऊ. या पांढऱ्या पट्ट्यामुळेच तुटतंय ते आदळून धाड. ते कुठेतरी वेल्डिंग करून घेऊ, पट्ट्या 2 मारून वेल्डिंग करू. ते तर रनिंगचं आता हेच आहे खायला आपल्याकडं. आणि चिप्स आहे त्या. हे लिटल हार्ट आपलं फेवरेट आहे.
चला खात खात करू रनिंग पास, कारण फोन लय कंपनीत लेट झाले. या बिस्किट खायला बिस्किटावर दिवस काढायला लागते रे, असं आहे आमचं काम. वेळ नाही आपल्याला, त्यामुळे हे बाकी काय नाही. गाडी भरून मग परत जेवण वगैरे सगळं करू शकतो. पण आपल्याला पहिलं मेन पॉइंट गोल आपला आहे की पोचायचं आपल्याला पटकन. त्यांना मी 3चं टायमिंग दिलेलं, 2 वाजलेत, पोचलं तर पाहिजेच. रोड तर असला खतरनाक लागलाय का नाही, सगळी डोंगरच आहे ती हिरवी गार बघू शकता. आणि हायवे पूर्ण मोकळा आहे, आधी मध्ये कोण सुद्धा नाही. लय टापोटाप रोड आहे राव. त्या माणसानं मला धावला, म्हणला तू तिकडनं दिंडीगलवरनं जाऊ नको, इकडनं जा. इकडनं नवीन रोड झालाय, अजून कोणाला माहित नाही. म्हटलं टापोटाप रोड आहे. याला काय रोड झालाय राव, पाण्यासारखा रोड आहे. अजिबात कसलं ट्रॅफिक नाही, स्पीड ब्रेकर नाही, काय नाही. डोंगरात झालाय, नवीनच झालाय बरं रोड, फ्रेशच आहे. गया बिया येतात बरं का, गयाचं लय बिया वाटतं बाबा. अचानक आडवे येतात झाप करणं. कसा आहे डोंगर, साऊथ इंडिया. भाऊन समोर एक हायवे आलाय, तिथून लेफ्ट दाखवतोय तिरुचुपल्ली, मदुराई राईट दाखवतोय, इकडं तिरुचुपल्लीला लेफ्ट दाखवतोय. चला इथून आता लेफ्ट घेऊ. 61 किलोमीटर आणि माझा पॉइंट आहे बरोबर 92 किलोमीटर. बाप रे, म्हणजे 30 किलोमीटर 30-32 किलोमीटर पुढे आहे तिरची पासून. पण बारायची कंपनी वेळ होणार आहे. डिझेल संपलं, डिझेल टाकलं पाहिजे बघा. बँगलोरला पोल केली ती, खाली करून अर्ध्यापर्यंत आल्या, आता टाकलं पाहिजे. चमकायला लागले, आत्ता मी लक्ष नव्हतं, आत्ता गेले लक्ष. चला डिझेल पण टाकू पुढं, आता टाकी फुल करू. तामिळनाडूत लय महाग डिझेल आहे राव, लपडा होतो. चला यो हायवे लागला, कुठला आहे कोणास ठाऊक, नाव तर काय नाही त्याच्यावर, मॅपवर लिहिला 38 नंबर आहे. चला भाऊन कसा आहे नजारा, हिरवं गार आहे, गार. 60 किलोमीटर राहिल्या कंपनी आपली. कंपनी लांब आहे अजून, 60 किलोमीटर तिरची राहिल्या. असला डोंगर आहे का नाही भावानं, नादच पळा बघा. लय भारी वाटतंय बरं का. 4 लाईन काढल्या तर त्यातनं, आणि कडक नारळाची झाड बिड कडक वाटतंय. डोंगर सगळी हिरवी गार आहे ती, पण पोल्युशन नाही अजिबात, मस्त हवा आहे. हा एक नंबर. असा नजारा बघायचा तर साऊथला याचं फिरायला. बाबळ्या काय कोणा डाव पण जोरात आहे. कसा आहे $38 लिटर बसलं राव डिझेल. सकाळ जर गाडी एवढी रेम असल्या तरी बी गाडीनं 16.5 ॲव्हरेज दिले. ओके मी थँक्यू. हलकच होता माल, काय नव्हता, पण हवा दबून चालते. हा माल हलका माल असला का नाही हवेनं. आता पळण झाले गाडी मोकळी, तर हवा लागते त्यामुळे चालू ना. पाहून डिझेल टाकायला थांबले. तामिळनाडू डिझेल बघा कसं आहे, 93 रुपये. टाकी फुल करतो म्हणजे आता भरून डायरेक्ट बँगलोरला जाते गाडी. टाकी फुल करायची चालू आहे, भाऊ किती बसतंय गाडीमध्ये. भावना तिरचीला पोचलोय आपण. आता तिरची पासून अजून जवळजवळ 36 किलोमीटर आहे कंपनी. अजून दाखवतोय राव 30 मिनिटं. आता वाजलेत बरोबर 3:45, 4, 4:15, 4:30 होती. आता 3 वाजता त्यांना पोचतो म्हटलं होतं, आता लय वेळ झाला कारण तिथे चेकिंग करायला त्यांनी वेळ लावला. त्यामुळं बघू शकता तिरची पोचलोय आपण. तर जाऊ, मी नॉनस्टॉप थांबलो पण नाही कुठे, जास्त शूट पण करत बसलो नाही, डायरेक्ट आलो या. तर चला पोचण्याचा प्रयत्न करू. टायमिंगला कमिटमेंट आहे आपलं. 4:30 पर्यंत पोचून पटकन भरून. अर्जंट डिलिव्हरी आहे म्हणतात. मी त्यांना सांगितले शुक्रवारी पोचणार दादा, शुक्रवारी 11-12 वाजेपर्यंत. गडबड करू नका, मग आपल्याला झोप आली तर आपण झोपतो. आपण तसलं झोप मी पहिलेच सांगितलं, मी त्याला नको म्हटलं होतं, मला अर्जंट आहे म्हटल्यावर. असा विषय असतो, अर्जंटचा आपल्याला जुळत नाही, कारण येताना झोपत आपल्याला आहे निवांत सवय.
वसा वसा करायची सवय नाही, त्यामुळं आपलं टायमिंग मध्ये ओके काम असते. आपल्या हिशोबाने आपण इकडून गाडी भरली तर तिसऱ्या चौथ्या दिवशी खाली करतो. मुंबईला चौथ्या दिवशी पुन्हा बिना असला तिसऱ्या दिवशी, त्यांना सांगितलं तिसऱ्या दिवशी खाली करतो तुमचं. बघू आता कसं होईल तसं भरल्यावर बघू माल किती आहे काय आहे त्याच्या हिशोबानं. पण तिरचीचा हा नदीचा ब्रिज आहे मोठा, आणि ते तुम्हाला मंदिर माहिती आहे का तिरचीचं? आपण एकदा गेलेलो बघा, ते पुढं मंदिर आहे समोर मोठं आहे. ते इंडियातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे बरं का इथं तिरचीमध्ये. आता मला नाव आठवणं झालं त्याचं, रंगनाथ स्वामी का असं काहीतरी आहे बघा मंदिर. इंडियातलं सगळ्यात मोठं मंदिर ते आहे, म्हणजे बांधकामाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे. कितीतरी एकरात तास मंदिर आहे ते मोठं. ते मंदिर आहे समोर, त्याची कमान दिसतं तुम्हाला, दाखवतो पुढे गेल्यावर. आपण त्या आयनर ट्रान्सपोर्टला मागच्या वेळी थांबलेलो, तिथून जवळ आहे ते. आपल्याला लगेच ऑर्डर भेटली त्यामुळे आपण निघून आलो होतो, गेलो नाही. तर चला आता तिरची सान पास करू. राहिले 26 किलोमीटर. चेन्नई रोडला लागलोय आपण तिरचीवरून. चेन्नई रोडला कंपनी आहे ती. चेन्नई इथून बरोबर 320 किलोमीटर आहे. नदीचं पात्र बघा की भावानं केवढं मोठं आहे. बारकी का सारखी नदी आहे, लय मोठं पात्र आहे राव. जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचं पात्र आहे. एवढा मोठा पूल आहे ह्याच्यावर. वा 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 वा, नाथ खोळा सौंदर्य. तिरुचिपल्ली तिरची, लय काय काय म्हणते ती ह्याला. आणखी अजून एक काहीतरी नाव होतं, माहिती येणार नाही आता. फायनली भाऊन कंपनीत एंट्री मारली आत. ही कंपनी आहे. सिग्नल वरनं राईड घ्यायचा आहे म्हटला. पुढचा ते सिग्नल दिसते, सिग्नल वरनं राईड घेऊन तिथंच भरायचे. BS लॉजिस्टिकचा माल आहे राव. अर्जंट डिलिव्हरी असते यांची कायम पुण्यातनं चेन्नई फिरण्याची. अच्छा चला काय विषय नाही. पण एवढा अर्जंट आहे की गाडी लावल्या झट दिशी भरली. 2 पॅलेट ढकलले. ते वजन किती आहे कुणास ठाऊक, बघितलं पाहिजे. आपण झाली गाडी भरून. ही 2 पॅलेट आहे असली. छान निघायचं आता. पण BS लॉजिस्टिकचा माल आहे, असलं भरोसा वाटत नाही यांचं. अर्जंट डिलिव्हरी. आपण एकदा भरलं होतं 2-3 वेळा चेन्नईवरनं इगतपुरीचं, त्याच्यावर परत नाव केलं नाही यांचं, कारण लय फोन करते ती. झोपून देणार नाही ते, ना व्हिडिओ बनवून देणार नाही सगळं. असलं मला माहिती असतं महिंद्राचा माल आहे तर भरलाच नसता मी. नाही म्हटलं असतं जरा सरळ. आज यायला आता भराय आल्यावर कळलं की महिंद्राचा माल आहे. असू द्या, भरले आता. एक दिवस जाऊ सनाट म्हणायचं. चला भावानं भरून निघलोय आपण ज्योतिबाच्या नावानं. चांग बोल जय श्री महाकाल. टायमिंग में मंडी के सनम. मंडी कुठली राव, काय आहे कोणाच ठाव. कॅरेट मध्ये आहे काहीतरी कंपनीचा महिंद्राचा माल असेल. चलो टायमिंग तर काय, आपण तिसऱ्या दिवशी जाणार. आरामात जाते, झोपून खाऊन पिऊन ओके. चला निघूया आता. इथनं राईट मारायचं आणि तिरची मार्गे तसंच नामाकल आणि कृष्णागिरी. ओके भावानं. सूर्य मावळला. आता वाजलेत बघा 5 वाजलेत. आणि आपण आता तिरचीला निघालोय. तिरचीवरनं त्या टोल नाक्यात इथनं राईट घ्यायचा. नामाकलवरून सेलम वरनं कृष्णागिरी असा आपला रूट आहे. भोंगा फाईट निघलोय. थांबायचं नाही आता. संध्याकाळपर्यंत बेंगलोर हाणायचं. डायरेक्ट जाऊ मग शिऱ्याच्या आसपास झोपायला. बघू आता किती वाजते. रिटर्नचं टोल असल्यामुळे झान निघणार आहे. आणि अर्धा टोल काटणार आहेत सगळं. त्या टोल नाक्यावर आलोय आपण. टोल नाक्याच्या पुढनं आता राईट मारायचं आहे. तर आता पुढं कुठं तर चहा घेऊ, कारण निघल्यापासून मदुराईपासून थांबलेलो नाही. काय खाल्लेलं नाही काय नाही सकाळपासून. बिस्किट आणि चहावर आहे फक्त. त्यामुळे आता चहा फक्त घेऊ, काहीतरी थोडंसं खाऊ लाईटली आणि मग निघून जाऊ. इथं पुढं आता टोलच्या पुढं आहेत भरपूर. चला काय ते खाऊया पोटाला. लय भूक लागली राव. भूक मेली माझी लागून. चला चहा पिऊ, काहीतरी खाऊ आणि निघू. फायनली ही भजी घेतल्यात बघा. ही भजी आणि चहा मारू आणि निघून जाऊ. गर्दी बघा असली भजी खायला हॉटेलला. चला खाऊ आणि कल्टी मारू. आपलं कॉम्प्लेन आलं. आणि 6 वाजले. सूर्य मावळलाय आणि आपण अजून आहेत तिरचीलाच. चला आता इथनं पुढनं राईट मारायचा. तर नामाकल वरनं सेलम आपला हाफ टोल कटणार आहेत. कृष्णागिरी पर्यंत अर्ध कटतील, कारण झोपलो होतो आपण तिथं त्यामुळं.
10 वाजेपर्यंत जर आपण गेलो कृष्णगिरीला तर अर्धच काटतात सगळं. म्हणजे बघा हे 1 2 1 2 3 4 5 टोल आपलं रिटर्नचं काटतात. काय विषय नाही. चला मग निघू आपण. भावना मग तिरचीवरून नामाकल रोडला टर्न मारलाय बघा. सिंगल रोड आहे. 70 किलोमीटर सिंगल, 70-75 किलोमीटर. मग तिथनं बरंच राईट मारला. नामाकलच्या पुढे की लागली 4 लाईन आपल्याला सकाळी गेलेलो ती. मग काय भुंगा फाईड तिथनं. एवढं आता थोडस 60-70 तास बरं का नाही. जरा हाय पोरटक मारा, मागं घ्या, पुढं घ्या, गोळ आहे जरा. रोड तर कसा आहे बघा, कसा आहे हिरवं गार. अंधार पडलाय आता. भावना आपण पोचलो नामाकल सिटी मध्ये. कसलं ट्रॅफिक आहे राव. कुठं मधुरा 184 इथून. आणि ते कुठलं टेम्पल आहे, इंजिनियर टेम्पल नामाकल. चला आता बाहेर पुढं. आता इथून राईट मारायला लागतो पुढे जाऊन. बारकट गल्ली आहे. भावण लागलोय हायवेला. आता हायवेला लागलोय म्हणल्यावर रनिंग हाणलं पाहिजे. जाण 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 लावलंय रिबीट. पाट 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 निघू. सेलम वगैरे क्रॉस करू. आता ट्रॅफिक असणार सेलम मध्ये पण. डायरेक्ट जाऊ कृष्णगिरीला, जेवण करू. आपण पोहोचलो सेलमला. आणि बघू शकता सेलम मध्ये ट्रॅफिक कायम आहेच राव. दुनियाचा जेव्हा येईल तेव्हा वैताग येतो. आणि 9:30 वाजलेत बरोबर. 10:15 पर्यंत जातो जेवायला. जास्त वेळ होईल काय माहिती राव. दीड तास लागेल. मग 10:30 वाजतील जेवायला जायला. एकाच ताब्यावर जाऊन जेवण करू आणि मग निघू. भूक लागला तर आपण सेलमच्या टोल नाक्यावर थांबलो. एकाच ताब्या म्हणलं लाईटली काहीतरी खाऊ. मग बिर्याणी हॉटेल दिसलं. मस्त अशी बिर्याणी ऑर्डर केल्या. मस्त दाबू आणि निघून जाऊ. बिर्याणी आले आणि हा रायता दिलाय आणि हा रस्सा दिलाय काहीतरी त्यानं वरचा. चला भूक लागले जाम. दाबू आणि निघू. एक नंबर मस्तपैकी बिर्याणी. दणका लावला. भारी वाटलं. एवढी काय खास नव्हती बिर्याणी. 250 रुपये घेतले. 250 रुपये सारखी एवढी खास नव्हती. ही बिर्याणी हाऊस आहे बघा. सेलम बिर्याणी हाऊस. म्हणलं नाव जरा चांगलं दिसतंय. टॉपचं सेलम मधलं दिसतंय. चांगले असेल पण कशाचं काय टेस्ट काय एवढी खास नव्हती. असं त्या जेवले म्हणलं आता काय विषय नाही. खाल्लं दाबून. म्हणलं रोट्या बेट्या खाल्ल्या असत्या का नाही तर झोप आली असती. पण ही बिर्याणी पण त्याने एवढी दिली होती का नाही. आपलं बारकं घामेला असतं का तेवढी बिर्याणी दिली होती त्या ह्याच्यात. म्हटलं असू दे आता. चला संपलीच नाही मला ती. राहिली तर अर्ध्याला थोडीशी कमी राहिली तशीच. म्हटलं मला नको. ही लय झाली ती. म्हणजे संपणार नाही. एवढा भात काय खातोय याड लागलं तर. थोडस म्हणलं बाउल मधनं असेल ठीक आहे. ह्यानं लय दिली. चला असू द्या काय विषय नाही. ह्याची क्वांटिटी जास्त होती पण क्वालिटी काय नव्हती. असा विषय झाला. पलीकडे स्टार बिर्याणी आहे. तिथं खाल्ली असती तर त्याची क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी ना आता खोळा आहे. स्टार बिर्याणी फेमस आहे अंबूरची. त्याची खायला पाहिजे. ह्याची काय उगाच खाल्ली. चला असू द्या निघूया. भावना धरमपुरीच्या घाटाला लागलोय. नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आहेच बघा चढात ट्रकवाल्यांच्या मुळे. ट्रकवाले राईड पट्टा अण्णा बंडी धरतीयात. सुट्टीच देत नाहीत. आणि चालतीयात पण कशी बघायची सुरात एकदम. अजिबात गाडी दाबीत नाही काय नाही. एकदम सुरात निवांत चालती. 10-15 स्पीडनं. कसं व्हायचं आता हे बघा. राईडनं चालला. हे जर लेफ्टनं चाललं असं तर राईडनं जाय गाड्या मोकळ्या नाही का. असा घोळ आहे बघा इट. हो ये तू ये. असा आहे खेळ या अण्णा बंडीत. गरज आहे का इकडे याची. माझा सगळा मोसम कट करून टाकला राव. भाऊनी कसला आलोय. लई झोप यायला लागली. त्यामुळे म्हटलं तासभर पडूया आणि मग निघूया. तासभर झोपतो आणि परत निघतो. तर भावाने विकास दाव्यावर झोपलो होतो आपण. फायनली उठून निघलोय आता. जवळजवळ 5 वाजल्यात. 5 वाजता उठून निघतोय. आता बेंगलोरच्या जवळ आलोय. चला आता जाप बेंगलोर पास करून घेऊ
आणि मग लागू आपल्या रोडला. तर चला भावांनो, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.